मित्रांनो, सध्याचा जो वारकरी संप्रदाय आहे, लक्षात ठेवा, सध्याचा जो वारकरी संप्रदाय आहे त्या परंपरेने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेलेले आहेत आणि या परंपरेचा मला निश्चितच आदर आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे सध्या तरी मी या परंपरेसोबत आहे आणि तुर्तास मला यामध्ये कसल्याही वादामध्ये पडायचं नाही। माझं मत नेमकं यावर काय आहे हे तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये, मोठा व्हिडिओ होईल तो, त्या व्हिडिओमध्ये निश्चित मांडणार आहे। परंतु सध्या वसंत गडकर महाराज यांनी जे कीर्तन केलं आणि त्या कीर्तनामध्ये जे प्रश्न निर्माण केले त्याचं उत्तर ते देतील। वसंत गडकर महाराज यांची भूमिका ही त्यांची भूमिका आहे, परंतु मित्रांनो, ज्या पद्धतीने त्यांना ट्रोल करण्यात येत आहे, ज्या पद्धतीने त्यांना प्रश्न विचारण्यात येत आहेत आणि खास करून असे अनेक प्रश्न आहेत ज्याचं उत्तर या परंपरेकडे सुद्धा नाही। आणि हे प्रश्न माझे नाहीत, लक्षात ठेवा, हे प्रश्न वसंत गडकर महाराजांचे नाहीत, हे प्रश्न काही पुरोगामी चळवळीचे नाहीत, हे प्रश्न काही महात्मा फुलेंचे नाहीत किंवा हे प्रश्न काही संत तुकडोजी महाराजांचे नाहीत। हे प्रश्न आहेत स्वतः तुकाराम महाराजांचे, हे प्रश्न आहेत स्वतः संत बहिणाबाईंचे, हे प्रश्न आहेत स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या भावाचे, हे प्रश्न आहेत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पत्नीचे, मुलाचे, लक्षात ठेवा। म्हणजे समकालीन प्रश्न आहेत, समकालीन साधनामध्ये हे प्रश्न आहेत ज्याकडे अक्षम अशा पद्धतीने दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि हे सगळे प्रश्न मी पुराव्यासहित मांडणार आहे आणि हे सगळे प्रश्न मी पुराव्यासहित विचारणार आहे आणि या वसंत गडकर महाराजांच्या निमित्ताने या प्रश्नाचं उत्तर सुद्धा द्यावं लागेल। ज्या पद्धतीने वसंत गडकर महाराज यांना ट्रोल करण्यात येत आहे मित्रांनो, मी तुम्हाला अजूनही सांगतो, मी वसंत गडकर महाराज यांच्या बाजूनेही नाही, लक्षात ठेवा, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे। परंतु लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने त्यांना ट्रोल करण्यात येत आहे, एक बोट ते वसंत गडकर महाराज यांच्याकडे करत आहेत, परंतु 4 बोट स्वतःकडे आहेत। आता वसंत गडकर महाराजांना पोट भरू, अनेक जणांनी पोट भरू म्हटलेलं आहे, परंतु जे कीर्तनकार त्यांना पोट भरू म्हणत आहेत ते कीर्तनकार स्वतः किती बिदागी घेतात, किती पाकीट घेतात, किती पैसा घेतात आणि हे वारकरी संप्रदायाच्या कोणत्या तत्वज्ञानामध्ये बसतं? कोणत्या वारकरी साधू संतांनी सांगितलं आहे इतके पैसे घ्या, एवढं पाकिट घ्या? काय म्हटलेलं आहे? तुका म्हणे द्रव्य घेती देती नरका जाती, हे सगळं प्रमाण तुम्हाला माहीत आहे। जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, हे सगळं तुम्हाला माहीत आहे। अगदी हे पैसे घेणं म्हणजे, हे पैसा घेणं म्हणजे गोमांसा समान म्हटलेलं आहे। याच्याही पुढे जाऊन जे लोक यज्ञ याग होम हवन करतात, लक्षात ठेवा, आता हे कोण आहेत? यज्ञ याग होम हवन करणारे कोण आहेत? लक्षात ठेवा, पंडित आहेत। आणि हा जर यज्ञकर्म जर पुण्यकर्म असेल, तुकाराम महाराज स्वतः म्हणतात, आणि या पुण्यकर्माच्या बदल्यात जर तुम्ही पैसे देत असाल, घेत असाल, तर हे मात्र गमनासारखं पाप आहे। मग याच्या विरोधामध्ये हे कीर्तनकार, जे लोक वसंत गडकर महाराज यांना नावं ठेवत आहेत, बोलत आहेत, हे लोक याबाबत कधी बोलणार? हा प्रश्न कधी विचारणार? पुजारीला, पंडिताला, मोठमोठाले पाकिट घेणाऱ्या कीर्तनकाराला हा प्रश्न हे लोक कधी विचारणार? हा याबाबत मात्र मूग गिळून गप्प आहेत। देवाच्या धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांचं जे शोषण सुरू आहे, आर्थिक शोषण सुरू आहे, पिंडदानाच्या वेगवेगळ्या नावाखाली, ज्या पद्धतीने नारायण नागबळी वगैरेच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांचं जे शोषण सुरू आहे, त्याच्या विरोधामध्ये कोण होते? वारकरी साधू संत होते। तुका म्हणे विधी निषेधाच्या डोही पडिल्या त्या नाही देव कधी, या कर्मकांडाच्या मार्गाने तुम्हाला कधीही देव सापडणार नाही, अशी रोखठोक भूमिका जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी घेतलेली आहे। तुकाराम महाराज प्रचंड समतावादी होते, एवढे समतावादी होते की जगामध्ये त्यांच्यासारखा समतावादी माणूस सापडणार नाही। परंतु विषमतावादी व्यवस्थेचे पाईक असणारे आजचे 99% कीर्तनकार, लक्षात ठेवा, जबाबदारीने बोलतोय, 99% कीर्तनकार हे तुकाराम महाराजांच्या विचारांचं आचरण करताना दिसत नाहीत। मग हे कोणत्या तोंडाने? अरे तुम्हाला जर दुसऱ्याला बोलायचं असेल, लक्षात ठेवा, दुसऱ्याला बोलायचं असेल
तर अगोदर स्वतः तितकं शुद्ध असावं लागतं, तुमचं चारित्र्य तेवढं शुद्ध असावं लागतं. अनेक प्रायव्हेट वारकरी शिक्षण संस्थांमध्ये कशा पद्धतीने शोषण सुरू आहे मुलांचं, याबाबत मात्र कोणीही बोलत नाही. आणि यावर गप्प का? अरे ते सुद्धा हिंदूंची मुलं आहेत ना, ज्यांचं शोषण झालं ती मुलं सुद्धा हिंदूंची आहेत, ती आपल्याच धर्माची आहेत. त्यांच्या बाजूने मात्र कोणीही उभा राहायला तयार नाही. आणि सगळा तुम्ही फॉर्च्युनर गाड्या घेतल्या, बंगले बांधले, हे कोणत्या तत्वज्ञानामध्ये बसतं? स्वतःची घरं भरली, हे कोणत्या तत्वज्ञानामध्ये बसतं? जेवढे काही वारकरी साधू संत झाले त्यांनी स्वतःचा व्यवसाय केला. लक्षात ठेवा, अगदी नामदेव महाराज असतील, कोणतेही संत काढा, संत चोखोबाराय असतील, त्यांनी काम केलं. त्यांचा चोखोबारायांचा मृत्यू सुद्धा कशा पद्धतीने झाला? काम करत असताना अंगावर भिंत पडली. म्हणजे कामामध्ये अगोदर ते स्वतःचं पोट भरण्यासाठी काम करत होते, व्यवसाय करत होते, उद्योगधंदा करत होते. स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कृषी तज्ञ होते, शेती करत होते, शेतकरी होते, व्यवसाय करत होते. अगदी सावता महाराजांचं आपण उदाहरण देतो. सावता महाराज त्यांचा मळा फुलवत होते, गोरोबा कुंभार, गोरोबा काका गाडगे मडवीत होते. आणि अशा पद्धतीने जर सगळे वारकरी साधू संत स्वतःचा व्यवसाय करत जर परमार्थ करत होते, तर या 99% कीर्तनकाराला 1% अपवाद आहेत. लक्षात ठेवा, 99% कीर्तनकाराला, 99% पुजाऱ्यांना, मग तो मंदिरातला पुजारी असेल, यज्ञ याग होम हवन करणारा, नारायण नागबळी करणारा, पिंडदान करणारा, तुमच्या घराची वास्तुशांती करणारा, सत्यनारायण घालणारा पुजारी असेल, या सगळ्यांना हे का शक्य नाही? तुम्ही करा. तुम्ही मंदिर बांधता, मंदिर बांधल्यानंतर तिथं मूर्ती ठेवता, त्याची प्राणप्रतिष्ठा करता, त्याच्या नावाखाली तीळ तांदूळ वगैरे तूप वगैरे जाळता. तेच अन्न गोरगरिबांना का देत नाहीत? ठीक आहे, तुम्हाला जाळायचंय, परंतु तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं आहे? किंवा माऊली ज्ञानोबरायांचा तुम्ही 24 तास हरिपाठ म्हणता, योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म, मग त्याचं आचरण का करत नाही? या प्रश्नाचं उत्तर मात्र कोण देणार? याचं उत्तर कोणाकडेही नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी अजून तुम्हाला प्रश्न विचारलेले नाहीत. माझा स्वतंत्र व्हिडिओ येणार आहे आणि संशोधनात्मक येणार आहे आणि विथ फुल प्रूफ येणार आहे. लक्षात ठेवा. आणि ते काही माझे प्रश्न नसणार आहेत. ते प्रश्न तुम्हाला अगोदरच सांगितलं. स्वतः तुकाराम महाराजांचे, स्वतः त्यांचे बंधू कान्होबांचे, स्वतः त्यांच्या पत्नीचे, स्वतः त्यांच्या मुलांचे, स्वतः त्यांच्या शिष्या संत बहिणाबाईंचे प्रश्न आहेत. या प्रश्नांचे उत्तर कोण देणार? आणि तुम्ही ज्या पद्धतीने शोषणवादी व्यवस्था, सर्वसामान्य लोकांना ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे वारकरी संप्रदायाचा मूळ उद्देश काय आहे? संत नामदेव महाराजांनी मूळ उद्देश सांगितलेला आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, ज्ञानाचा दीप लावणं. आणि तुम्ही काय करत आहात? या सर्वसामान्य लोकांना अंधश्रद्धेमध्ये, कर्मकांडामध्ये, अज्ञानामध्ये गुरपठून ठेवण्याचं पाप करत आहात, महापाप करत आहात. आणि ते सुद्धा सर्वसामान्य लोकांकडून 10,000, 20,000, 30,000, 50,000, लाख रुपये. आणि उत्तर भारतीयांच्या, लक्षात ठेवा, अजून तुम्हाला हे पुरेना म्हणून उत्तर भारतीय भागवतकार, कथाकार तुम्ही इथं आणून त्यांना लाख लाख, 2-2 लाख, 10-10 लाख रुपये देता. आणि याच्या विरोधात तुम्ही एक शब्द सुद्धा ब्र तोंडातून काढत नाहीत. आणि मोठमोठ्याल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तुम्ही या उत्तर भारतीयांना 10-10 लाख रुपये, 20-20 लाख रुपये देऊन आणता. मग हे 10 लाख, 20 लाख गोळा केलेले कुणाचे पैसे आहेत? सर्वसामान्य लोकांचे पैसे आहेत. म्हणजे देवाच्या धर्माच्या नावाखाली या सर्वसामान्य लोकांचं जे आर्थिक शोषण होत आहे, याच्या विरोधामध्ये तुम्ही कधी बोलणार? म्हणजे अगोदर वसंत गडकर महाराजांना तुम्ही पोटभर, मी त्यांच्या समर्थनार्थ बोलत नाही, लक्षात ठेवा. फक्त बोलणाराचं चारित्र्य तेवढं शुद्ध नाही, लक्षात ठेवा. यामुळे बोलत आहे. बोलणाराचं चारित्र्य अगोदर तेवढं शुद्ध असावं लागतं. तुम्ही त्यांच्याकडे एक बोट करता तर 4 बोट तुमच्याकडे आहेत. तुम्ही त्यांना, वसंत गडकर महाराजांना अनेक कॉमेंट मी पाहिल्या, तुम्ही पोट भरूय. अरे तुम्ही किती सुपारी घेता? त्यांनी 30 घेतला, तुम्ही 10 तरी घेता, 5 तरी घेता, 15 तरी घेता. ठीक आहे, जाण्या येण्यासाठी पैसे लागतात, महागाई आहे, तेवढे पैसे घेणं ठीक आहे.
तुम्हाला जायला किती खर्ची लागते, यायला किती खर्ची लागते, वर 100-50 रुपये घ्या, असं जर कोणी करत असेल तर त्याबाबत मी बोलत नाही. परंतु 99% लोकांची काय अवस्था आहे, तुम्ही खरंच भगवंतासाठी, पांडुरंगासाठी, वारकरी साधू संतांसाठी परमार्थ करता की पोटासाठी करता, याचं अगोदर आत्मचिंतन करा. तुम्ही सर्वसामान्य लोकांना ज्ञान सांगता की अज्ञान सांगता, सर्वसामान्य लोकांची कर्मकांडातून मुक्तता करता की कर्मकांडामध्ये गुरफटून ठेवण्याचं काम करता, हे या प्रश्नाचं उत्तर द्या. सर्वसामान्य लोकांना तुम्ही अंधार युगामध्ये नेण्याचं पाप केलेलं आहे, कर्मकांडाच्या अंधश्रद्धेच्या युगामध्ये नेण्याचं पाप केलेलं आहे. हे पाप तुमच्याच्याने कदापिही फिटणार नाही. म्हणूनच तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं, पोटासाठी संत झालेत कलित बहुत. आता तुकाराम महाराजांचं हे प्रमाण खोटं सिद्ध करून दाखवा. तुमच्यात जर हिंमत असेल तर तुकाराम महाराजांना खोटं सिद्ध करून दाखवा. कारण तुकाराम महाराजच स्वतः म्हणतात 99% पोट भरूंची संख्या आहे. आणि मग हे नेमके 99% पोट भरू कोण आहेत लक्षात ठेवा. स्वतः तुकाराम महाराजांचं विधान आहे, मी म्हणत नाही. मग हे 99% पोट भरू हे भोंदू ऐसे कैसे झाले, भोंदू कर्म करून म्हणती साधू, हे भोंदू कोण आहेत सांगा, याचं उत्तर द्या. तुर्तास आजच्या पुरतं एवढंच. अजून भरपूर काही येणार आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.